आज साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेची मीटिंग होती आणि त्यानंतर कोल्हापूरला येऊन अर्थातच महालक्ष्मी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन स्थानिक आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मागच्या आठवड्यातच पुण्यात मुंबईला अनेक मीटिंग झालेल्या आणि दर आठवड्याला 2 दिवस पक्षाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाने घ्यायचा एक निर्णय शशिकांत शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळे दर बुधवारी आणि गुरुवारी आम्ही मुंबईत राहून संघटनेचे काही प्रश्न असतील ते तिथे डिस्कस करायचे आणि त्यानंतर पुढच्या शुक्रवार शनिवार रविवार हे राज्याचे दौरे सगळ्यांनी करून स्थानिक काय प्रश्न आहे त्याचा पाठपुरावा करून संघटना बांधणीचा उपक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी सुरू केलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल विशेषतः कोल्हापूर साहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला म्हणून ठिकाणी ओळखला जातो. सध्या परिस्थिती कुठेतरी पक्षाची बिकट दिसते. पक्ष बांधणीची आवश्यकता वाटते का? हो, अर्थातच संघटना बांधणी हे 24/7चं काम असतं आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ज्या पद्धतीने पक्ष फोडला गेला हा आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला लोकसभेला खूप प्रचंड साथ दिली आणि त्यानंतर अनेक काही इलेक्शन झाले त्याला अपेक्षित आम्हाला यश मिळालं नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्या या कामाला सुरुवात आम्ही आधीही केली होती. मध्ये अनेक मोठ्या घटना झाल्या आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा पार्लमेंट 1 महिना चालू होतं त्याच्यानंतर आता पुन्हा या प्रक्रियेला आम्ही सुरुवात केली. राहुल आज सोबत संवाद साधत आहे पुण्यामध्ये, कसं बघणं या संपूर्ण कार्यक्रमाकडे आणि झेंझी हे आता डाव्या विचारसरणीकडे वळत आहे? मला नाही वाटत हा विचारसरणीचा विषय आहे. हा अन्यायाच्या विरोधात कोणीतरी बोललं पाहिजे आणि ज्या पद्धतीने नीटची परीक्षा असेल ॲडमिशन प्रोसेस असेल जे प्रेशर या नवीन पिढीवर आहे आणि त्याच्यातून होणारे पेपर लिकेज म्हणजे एकीकडे एवढं तंत्रज्ञान आलं आहे की मग हा डेटा लीक कसा होतो तुम्ही मला सांगा. IASचे पेपर कसे लीक होत नाही हो, IIT IIMची परीक्षेचा पेपर का नाही लीक होत, हेच कसे लीक होतात. त्यामुळे दाल में कुछ तो काला आहे ना. त्याच्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी याच्यासाठी जर राहुलजी नवीन पिढीशी चर्चा करत असतील तर त्याचं आपण सगळ्यांनी मोठ्या मनाने स्वागत केलं पाहिजे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ABVP आणि NSU यामध्ये जोरदार काल राडा झाला. दिवसभर बघतोय आपण कशा पद्धतीचं वातावरण तंग पुण्यामध्ये राहिलं, कसं बघता एकूणच या सगळ्या भूमिकांना? अतिशय दुर्दैवी जे सत्तेत आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांची सत्ता आहे जर राहुलजी पुण्यात आले तर त्यांना काय वेगळं वाटावं आणि त्याच्यात गैर काय. एका सशक्त लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत हा कार्यक्रम होतोय. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की गल्ली टू दिल्ली असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर उतरून मारामाऱ्या करायला लागत आहेत किंवा ते करतायत हे धक्कादायक आहे आणि संविधानाला खरं तर ठेच पोहोचवणार आहे. झेंझी आणि झेन अल्फा यांचे सगळे पक्ष आपल्याकडे बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचं पुढच्या काळामध्ये काय असं प्लॅनिंग आहे का? नाही हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मायबाप महाराष्ट्राची आणि भारताची सेवा करण्याचा पक्ष आहे. एक ह्याची आणि त्याची अशी नाही. आमच्यासाठी सगळे स्टेक होल्डर्स आहेत. आम्हाला प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे आणि त्या प्रत्येक घटकाचे मूलभूत प्रश्न हे मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार स्थापनेपासून करतो. मला असं म्हणायचं होतं की झेंझींसोबत संवाद आमचा नेहमीच चालू असतो, आमचा चालूच असतो. म्हणून काय झालं आमचा कधी आम्ही आधीच सुरू केला होता. आम्ही कॉलेजेसमध्ये रेग्युलरली जातो, काय नवीन काही करत नाही आम्ही. पक्षाच्या संदर्भात प्रश्नाला विचारतो की खरं तर पक्षाच्या पातळ्या ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसामध्ये आल्या, काँग्रेसमध्ये विलीन होणार, भाजपसोबत जाणार, त्याचा परिणाम खालच्या पातळीपर्यंत होतोय असं वाटत नाही का? कुठतरी कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनोबलावर परिणाम होतो? कशाला मनोबलावर प्रॉब्लेम होईल? म्हणजे एकतर ह्या चर्चा मीही चॅनल्समध्ये बघते. ज्या घटना आमच्या ऑफिस घरामध्ये ह्या घडत नाहीत ह्या चॅनल्सवर मी अनेक वेळा बघते. त्याच्यामुळे मलाही गंमत वाटते की अरे ही कुठली कथा ज्याच्यात माझ्याबद्दलही काय काय सांगितलं जातं. त्याच्यामुळे ह्या घटना चॅनल्समध्ये माध्यमांमध्ये आमच्यावर विशेष प्रेम तुमचं आहे त्याबद्दल मनपूर्वक आभार. त्यामुळे सातत्याने ह्या गोष्टी येत असतात त्या आपल्या आपण मजा म्हणून घ्यायच्या असतात आणि आपलं काम करायचं असतं. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण राज्यातल्या काँग्रेस सोबत
राज्याच्या काँग्रेसचं नाही, राज्याच्या काँग्रेसचं मला खरंच माहिती नाही. देशाच्या काँग्रेसबद्दल मला माहिती आहे. देशाच्या काँग्रेसबरोबर मी रोज दिल्लीत भेटते. तुम्ही जर इंडियन नॅशनल काँग्रेसचं हँडल बघितलं आणि राहुल गांधीजींचं हँडल जर फॉलो केलं तर पार्लमेंटचे 30 दिवस, त्यातले 20 दिवस पार्लमेंट होतं, त्यातले 20 दिवस सकाळी 10 वाजताच्या मीटिंगमध्ये राहुलजी, खडगेजी, वेणुगोपालजी, मी स्वतः, संजय राऊतजी, आम्ही सगळे होतो त्याच्यामध्ये. प्रत्येक फोटोमध्ये मी आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे पॉलिसी लेवलला केंद्रामध्ये दिल्लीचा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि महाराष्ट्रातली आणि दिल्लीतली या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ह्याच्यात ट्युनिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता त्यांच्या मतात काय आणि महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. दिल्लीवाल्यांचं, कारण मी एक गोष्ट अतिशय विनम्रपणे काँग्रेसला सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा मतदान झालंय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे 8 खासदार ताकदीने इंडिया अलायन्स बरोबर कालही होते, आजही आणि उद्याही राहतील. आता महाराष्ट्राची काँग्रेस आमच्यावर का नाराज आहे याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राच्या काँग्रेसला किंवा आज राहुलजी पुण्यात आहेत त्यांना विचारावं लागेल. कारण का राहुलजींचं आणि आमचं हे रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो. कारण का पॉलिसी लेवलला मग राऊतसाहेब असतील, उद्धवजी असतील, बंटी दादा असतील, विश्वजित कदम असतील, ह्या यशोमती ताई असतील, ह्या सगळ्यांची आमचा नेहमीच संवाद होत असतो. आता जे कोणी नाराज आहेत त्यांना त्यांच्या लिडरशिपला विचारायला लागेल, त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. ज्या काँग्रेसवाल्यांची मी रोज कॉन्टॅक्टमध्ये असते त्यांच्याबद्दल मी सांगू शकतो. तर राहुल गांधींना काल सांगावा लागला, त्यानंतर त्या पॅलेट गन प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. देशाच्या विरोधी पक्षनेत्याची परिस्थिती एका बाजूला आहे, दुसरीकडं काल रात्री जो काही पुण्यामध्ये प्रकार घडला तो त्या सगळ्या दिल्लीमध्ये घडलेल्या घटनांचा परिणाम म्हणायचा किंवा किती म्हणायचा. मला वाटत अर्थातच सगळ्यांनी राहुल गांधींची धास्ती घेतली का तर अर्थातच घेतली. ते आले असते, कार्यक्रम झाला असता एका लोकशाही पद्धतीने तर काही अडचणच नव्हती. पण दुर्दैवाने पुण्याचं, म्हणजे हे मी खूप जड अंतःकरणातून म्हणते की मी स्वतः पुण्याचीही लोकप्रतिनिधी आहे आणि काम करत असताना पुण्याचा आपल्या सगळ्यांनाच म्हणजे एक वेगळी ओळख आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याकडे बघितलं जातं. त्या पुण्यामध्ये अमित शाह ज्या डिपार्टमेंटचे मंत्री आहेत, होम मिनिस्ट्री, त्या होम मिनिस्ट्रीमध्ये त्या गृह मंत्रालयाचा रिपोर्ट सांगतो की देशात पुणे क्राईमला 5 नंबरला आहे. मी म्हणत नाही हा, अमित शाहच्या होम मिनिस्ट्रीचा रिपोर्ट आहे. देशात 5 नंबर गुन्हेगारीमध्ये पुणे आहे आणि राज्यामध्ये 1 नंबरला पुणे. हे खूप जड अंतःकरणाने मी म्हणते, कारण का मी त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते. तिथे देशातून मुलं शिकायला येतात. लोकांना असं वाटतं आपलं फ्युचर करायचं असेल, फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून पुणे शहराकडे बघितलं जातं. आणि काय परिस्थिती आहे तिथली लॉ अँड ऑर्डरची. कोयता गँग पुणे शहरात, महिलांच्या सातत्याने महिलांवर होणाऱ्या अन्याय तिकडे, बलात्कार तिकडे, स्त्री भ्रूण हत्या तिकडे, या सगळ्या गोष्टी पुण्यातच कशा घडतायत. काय चाललंय लॉ अँड ऑर्डरचं पुण्यामध्ये. काय पेपर लीकचे आरोपी सुद्धा पुण्यातच सापडले. टीएटी सुद्धा महाराष्ट्रात पेपर लीक झाला. पेपर लीक करणाऱ्यांना महाराष्ट्र सेफ वाटते का? नाही, हे दुर्दैव आहे की पुण्याची बदनामी होते. अहो, ज्या पुण्याचा सार्थ अभिमान, आपण मराठी माणसांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातीशी आपलं नातं आहे, प्रत्येक गावाची, प्रत्येक व्यक्तीचं आपलं विश्वासाचं प्रेमाचं नातं आहे. त्या महाराष्ट्राची बदनामी, मग खड्डे असतील नाहीतर क्राईम असेल, ह्याच्यामुळे तो होतच आहे. नाही, दुर्दैव आहे आपलं. पण मग आकडेवारी मुख्यमंत्री असलेले गृहमंत्री मान्य करायला तयार नाहीत म्हणायचं का? कारण चाकण एमआयडीसीच्या संदर्भामध्ये जो काही प्रकार किंवा जी काही आकडेवारी समोर आणण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला का? नाही, ती आकडेवारी आमची नाही आहे. आदरणीय पवार साहेबांनी जे ट्विट केलं ती आकडेवारी भारत सरकारची आहे. भारत सरकारला जे उत्तर महाराष्ट्र सरकारने ती माहिती दिल्लीला पाठवते, दिल्लीच्या डिपार्टमेंटनी ती आम्हाला पार्लमेंटमध्ये दिली. जी आकडेवारी शरद पवार साहेबांनी मांडली किंवा मी जी मांडली, ही सगळी आमचा डेटा कुठून येतो? हा पार्लमेंटमधून येतो. संसदेत जो डेटा आम्हाला मिळतो तो खरंच असला पाहिजे ना, तो आम्ही तुमच्यासमोर मांडतो किंवा ट्विट करतो. नाही, स्पष्टीकरण आलं तरी आपण सगळ्या, मी तर माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती केली होती की काही विषयांमध्ये आपण राजकारण बाजूला ठेवूया आणि राज्याच्या हितासाठी लावूया. अहो, कर्नाटका, तेलंगणा, आंध्रा, मध्य प्रदेश, या सगळी किती राज्य मी तुम्हाला सांगू,
ज्याच्यात इन्व्हेस्टमेंटचे जे नंबर्स आहेत, कर्नाटकामध्ये तुम्ही बघा, तेलंगणामध्ये बघा, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या वेगाने तिथे इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत. रेड कार्पेट ट्रीटमेंट असते तिथे इन्व्हेस्टर्सला. मग महाराष्ट्रात का तसं होत नाही आहे? चाकणच्या MIDCचा विषय अमोलदादा कोल्हेंनी पार प्रधानमंत्र्यांकडे नेला. जेव्हा आमची प्रधानमंत्री साहेबांबरोबर मीटिंग झाली, अमोलदादा कोल्हेंनी तर हा तिथे मांडलं, कारण का आम्ही मांडायचा कुठे? आम्ही न्याय कुणाला मागायचा? मग जर प्रशासनाला नाही न्याय मागायचा तर कुणाला? आणि जर महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळत नाही तर दुसरा मार्ग काय होता? हाऊस चालत नव्हतं, पार्लमेंट चालू नव्हतं, त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांकडे जाण्याशिवाय आम्हाला दुसरा काही मार्गच नव्हता.